मी अमोल गोंधळे, धनश्री क्रॉप सोल्युशन कंपनीचा प्रतिनिधी. नमस्कार, माझे नाव रावसाहेब बाबाजी बोरकर, तालुका पारनेर, जिल्हा अहिल्यानगर. तर आपण डाळिंब या पिकासाठी पहिली फवारणी पाणी फुलांचं कोणती घेतली होती? आलगी कब्बी आणि 40-34 चौकी निघण्यासाठी आलगी कब्बी आणि 40-34 ची फवारणी घेतली. चौकी चांगली निघली त्याने एकदम हो, एकदम रुंद चौकी निघली चांगली. चौकी निघली. तर त्याच्यानंतर आपण कळी निघण्यासाठी फवारणी घेतली होती. ती कोणती फवारणी होती? काय काय घेतलं तुम्ही? टिपॉन 40-34 झेडेड आणि बोरोची फवारणी केली. कळी वगैरे चांगली निघली, एकदम व्यवस्थित कळी निघाली. सेट झाली सेट झाली चांगल्या फळ. चांगल्या. तर त्याच्यानंतर कळी सेट झाल्यानंतर आपण याला म्हणजे आपल्या भागात तेल्या होता. मागच्या वर्षी जवळजवळ 40% 40% तेल्या होता. 40% तेल्या होते मागच्या वर्षी. तर या वर्षी तेल्याला तुम्ही काय वापरलं होतं? साधारणतः एक 4 ते 5 वेळा आम्ही स्पॉटचे स्प्रे तेलासाठी कंटिन्यू वापरून त्याला एक कंट्रोल मध्ये आणल्याचा प्रयत्न केला. म्हणजे चांगल्या पद्धती एक 5-10% तेला दिसतोय. 5-10% तेल दिसतोय फक्त यावर्षी. आणि त्याच्यानंतर तेलाचे फवार झाले. त्याच्यानंतर तुम्ही साईजसाठी घेतलं होतं. साईजसाठी काय फवार घेतली त्याच्यानंतर तुम्ही? साईज साठी आम्ही किपॉन आणि कॉलरचे 4-5 स्प्रे घेतले. साईज कशी झाली? साईज एकदम व्यवस्थित. साईज साठी आम्ही 4-5 स्प्रे कॉलर आणि किपॉनचे घेतले. तर आता आपल्या फळाची एकंदरीत साईज किती आहे? साधारणतः एक 300-350-400 आसपास. 400 ग्रॅमच्या आसपास साईज झाली तिथे. त्याच्यानंतर तुम्ही जे खालून ॲप्लिकेशन दिले तर खालून तुम्ही पहिल्या पाण्यात सोडल्यानंतर म्हणजे काय सोडलं होतं खालून? 40-34 एक साधारणतः एक 30 आणि अजून काय सोडलं त्याच्याबरोबर? 40 हेवी स्टार. तुम्ही स्टार ते किती दिवसाला सोडायचं तुम्ही? 40-37 40 हेवी स्टार साधारणतः एक 8-10 दिवसात. 8-10 दिवसाला तुम्ही हो. ते सोडायचे. 40-37 नंतर तुम्ही जे साईजसाठी काय वापरत होते? साईज साठी 0946 0946 वापरत होते. ते किती दिवसाला सोडले तुम्ही? 5-6 0946 दिवसात अंतराने सोडायचे. किती वेळेस सोडलं 0946? 4-5 वेळा सोडलं. साईज वगैरे एकदम चांगली झाली. एकदम चांगली साईज. साईज झाली. आणि त्याच्यानंतर तुम्ही कलर येण्यासाठी कोणता स्प्रे घेतला याला डाळिंबाला? कलर येण्यासाठी कॉलर किपॉन. कॉलर आहे का? कोणतं होतं कॉलर? किकॉनचं ही कॉलर कसं सोडलं. त्याच्यानंतर अजून काय होतं? किकॉन. कुठे बाटली ती किकॉनची? किती ml वापरलं तुम्ही किकॉन? किपॉन साधारणतः एक एकरसाठी साधारणतः 60 ml. 60 ml वापरलं. आणि त्याची याची फवारणी घेतली तुम्ही? हो.